दाभोळमध्ये मोठी चोरी, 7.5 लाख रुपये दागिन्यांसह रोख रक्कम लंपास। दाभोळ सागरी पोलीस ठाणे हद्दीत पंचनदी कुणबीवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल 7,05,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 व 331 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी मानसी महेंद्र नाचरे, वय वर्ष 37, राहणार पंचनदी कुणबीवाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 7 या वेळेत ही चोरी झाली। कुटुंबीय लग्न समारंभासाठी घराबाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा मागील दरवाजा जोराने ढकलून आत प्रवेश केला। त्यानंतर लोखंडी कपाट फोडून लॉकर उघडण्यात आला व त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली। सायंकाळी घरी परतल्यानंतर कपाटातील लॉकर फोडलेले आढळले। लॉकरमधील स्टीलच्या भांड्यात व प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले। चोरी झालेल्या दागिन्यांचा तपशील असा आहे: 1,10,000 रुपये किमतीचे 2 सोन्याचे मंगळसूत्र, 50,000 रुपये कानातील सोन्याचे 5 ग्रॅमचे कुडी, तसंच 40,000 रुपये कानातील कानपट्टी, चेन, 40,000 रुपयांची अंगठी, 20,000 रुपयाची सोन्याची नथ, 40,000 रुपये एक जेंट्स अंगठी, 60,000 रुपये किमतीची चेन, 1,50,000 रुपये किमतीची चेन, 80,000 रुपये किमतीची अंगठी, 500 रुपये किमतीच्या 10 नोटा असे 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 7.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाला आहे। या प्रकरणी दाभोळ पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे। तसंच नागरिकांनी घर बंद ठेवताना सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी केले आहे।